आज आम्ही जिल्हा अधिकारी मार्फत व तहसीलदार आणि उपजिल्हा अधिकारी मार्फत राष्ट्रपती महोदया भारत सरकार नवी दिल्ली यांना ओबीसी भारतीय पिछड़ा ओबीसी शोषित संघटनच्या वतीने निवेदन देत आहोत। त्यामध्ये आमची प्रमुख मागणी आहे ओबीसीचा कॉलम आता जे जातनीय जनगणना करायची घोषणा केली आणि पुन्हा लबाडी केली नरेंद्र मोदींनी। सरेंडर तर झालाच, पण त्यांनी ओबीसीना धोका दिला। त्या विरोधात आम्ही हे निवेदन देत आहोत आणि ओबीसी समाज यापुढे आमची जनगणना होत असताना ओबीसीचा कॉलम असेल तरच आम्ही त्यामध्ये नोंद करू, नसेल तर या जनगणनेचा जाहीर निषेध करू। याकरिता हे निवेदन आहे। सध्या चालू असलेला यूजीसी समता विधेयक त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। एससी एसटी ओबीसी सगळ्यांना एका ठिकाणी आलं पाहिजे। आता हिंदू हिंदू म्हणून भोंदू सगळ्यांची गार खाणारे लोक का विरोध करतायत या गोष्टीला? सगळे समान नाहीत काय? कायद्यापुढे सगळे समान आहेत, म्हणून त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे। आणि राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले थोर समाज सुधारक यांच्या पुतळ्याची विटंबना तेलापूर म्हणजे हैदराबादला लागून त्या ठिकाणी संगारेड्डी जिल्ह्याच्या बॉर्डरवर येते, तिथं सुद्धा आम्ही निवेदन देऊन आलो तिथल्या कलेक्टरला, पोलीस स्टेशनला कठोर कार्यवाही करण्यासाठी। त्या विटंबना प्रकरणी कार्यवाही झाली पाहिजे, गुन्हेगारांना दंड झाला पाहिजे, असं हे निवेदन आम्ही या ठिकाणी आता तहसीलदार साहेबांना दिलंय आणि उपजिल्हा अधिकारी साहेबांना दिलंय आणि 3:30 ते 4 वाजता आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना द्यायला नांदेड जात आहोत। धन्यवाद, नमस्कार।